तर काव्य आणि पार्थ पण तिथेच असतात आणि त्या फोटोला पाहून काव्य आणि पार्थ म्हणतात की काय दीपक बरोबर हा मुलगा याचा साथीदार हा आहे का? तेव्हा नंदिनी आणि जीवा त्यांच्याकडे पाहतात की ह्या दोघांना काय झालं इतकं शॉक व्हायला. मग आता नंदिनी म्हणते की काय ग काव्य, तू का अशी बोलतेस, तू ओळखतेस का याला? तेव्हा पार्थ म्हणतो हो, आम्ही याला चांगलंच ओळखतो, आम्ही यालाच हॉस्पिटलमध्ये बघितलंय, कारण याच्याच बायकोला खूप म्हणजे असं ती सिरियस झाली होती आणि तिची डिलेवरी ड्यू डेट होती, त्यामुळे अचानक ती खूप सिरियस झाली आणि मग त्यांना आम्ही मदत केली आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. ते आमच्या गाडीच्या इथेच आडवे झाले होते आणि आम्ही खूप वेळ त्यांच्यासोबत होतो, पूर्ण एक दिवस. आणि काव्याने तिथे त्यांना खूप मदतसुद्धा केलेली आहे. असं सगळं सांगितल्यावर नंदिनी म्हणते काय? मग आता नाही ना, नंदिनीला चांगलंच माहिती असते. नंदिनी म्हणते की अच्छा, सिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे तेच ना? मग काव्य आणि पार्थ म्हणतात की हो, आम्ही तिथे होतो पूर्ण एक दिवस. मग आता एक एक लिंक लागत जाते की कशा प्रकारे नैना ही रोडवरती पार्थाने जी काव्याला भेटलेली असते, मग त्यांनी मदत म्हणून त्यांना आपल्या गाडीमध्ये घेतलेलं असतं आणि मग त्यानंतर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं जातं नैनाला. तिने बाळाला जन्म पण दिला आहे, पण तिचं बाळ खूप सिरियस आहे, त्याला आता रक्त देण्याची वेळ आलेली आहे आणि नंदिनीने त्याला रक्तसुद्धा दिलेलं आहे. तर प्रेक्षकांनो, अशा घडामोडी घटत गेल्या आणि इकडे आता नंदिनी एकदम पुराव्याच्या जवळ आलेली आहे, कारण आता ते हॉस्पिटलमध्ये जाणार असतात. कारण आता जो दीपकचा साथीदार आहे तो सँडी आहे आता कन्फर्म झालेलं असतं आणि हा सँडी आता हॉस्पिटलमध्ये आहे हे पण कन्फर्म झालेलं असतं. म्हणूनच आता कोणताही वेळ न घालवता आपण आता पटापट हॉस्पिटलमध्ये जायचं आणि त्याला जाब विचारायचा की तू असं का केलेस, कोणाच्या सांगण्यावरून केले, सगळं काही आपल्याला समजेल, असं आता नंदिनी म्हणू लागते. आणि म्हणूनच मग सगळेजण आता हॉस्पिटलमध्ये जायला निघतात. तर इकडे आता हा सँडी अगोदरच खूप घाबरलेला असतो, कारण त्याला दीपकने कॉल करून असं सांगितलंय की तू आता जिथे आहे तिथून गायब हो, म्हणजे मुंबई सोडून चालता हो. तुला मोबदला दिलेला आहे तेव्हा इथे थांबण्याचं काही कारण नाही. तुझ्या मागावर काही लोक आहेत आणि तू जर सापडला गेला ना तर बघ तुला कसं मारतो मी. पण ह्यावेळेस दीपकचं सँडीने काहीच ऐकलं नाही, कारण तो म्हणतो की मला आता लोक महत्त्वाचे नाहीये, मला माझ्या बाळाचा जीव महत्त्वाचा आहे. त्याला अशा अवस्थेमध्ये सोडून मी मुंबई सोडून जाणारच नाही. त्यापेक्षा मी ना माझ्या फोनचं सिम कार्ड तोडतो आणि एकटाच राहतो, म्हणजे मला कोणाचा त्रासही होणार नाही आणि मला कोणी धमकीही देणार नाही, असं हा सँडीनं ठरवलेलं असतं. आणि त्याच वेळेला समोरून आता जीवा, नंदिनी, काव्या, पार्थ आलेले असतात. तेव्हा नैना त्या चौघांना असं अचानक आलेलं म्हणून म्हणते की ताई तुम्ही इथे? तेव्हा नंदिनी म्हणते की हो. मग जीवा आता लगेच सँडीला म्हणतो काय रे, त्या दीपक बरोबर तूच होता ना माझ्या नंदिनीला किडनॅप करायला? असं बोलल्यावर सँडी पूर्णपणे घाबरलेला असतो, त्याचा चेहरा आता पाहण्यासारखा झालेला असतो. तर आता नैनाला काही माहिती नसतं. तेव्हा नंदिनी सांगते की तुमच्या रेखाताई, तुमच्या ह्या सँडीनेच मला किडनॅप केलं होतं. आणि आता हे ऐकल्यावरती रेखाताईंना खूप मोठा धक्का बसतो. त्या म्हणतात की का का असं केलं ह्या सँडीने, त्यांना काही समजत नसतं. तर मग आता काव्यासुद्धा खूप बोलायला लागते की माझ्या बहिणीच्या जीवावर उठले होते तुम्ही आणि तुम्हाला असं सोडणार नाही मी. आता मी काय आहे ना तेच तुम्हाला दाखवते. माझी ताई हळवी असेलही, पण त्याचा बदला आता मी घेणार आहे. तुम्हाला सोडणार नाही मी. माझ्या ताईशी संबंध तोडले आहेत तिच्या सासऱ्यांनी आणि याला जबाबदार तुम्ही आहात. तिला गेले कित्येक दिवस त्रास सहन करावा लागलाय, म्हणूनच मी आता तुम्हाला सोडणार नाहीये. तर जीवासुद्धा सँडीला खूप काही म्हणत असतो की बोल ना, तुझं तोंड उघड, अरे सांग आम्हाला तू असं का केलेस, कोणाच्या सांगण्यावरून केलेस आणि काय काय घडले सगळं सांग. पण सँडी काहीच बोलत नाहीये, तू खूप घाबरलाय. त्यामुळे आता इकडे नंदिनीला समजतच नाहीये की हा काहीच का बोलत नाहीये. हा जर त्या दीपकचा साथीदार होता त्याला खरं सांगायला इतका प्रॉब्लेम का होतोय. मग आता नंदिनी सँडीला म्हणते की हे बघ सँडी, तुझं एक उत्तर ना माझं अख्खं कुटुंब माझ्या हातात येणार आहे. प्लीज सँडी मला मदत कर. अरे माझं लग्न अशा अवस्थेमध्ये झालंय ना की तुला काय सांगू. पण तरीसुद्धा मला ज्या माणसाने किडनॅप केलं ना तो बाप तर भोगणारच आहे, पण त्याच्यासोबत तू सुद्धा होतास माहिती आहे ना. मग आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की तू कोणाच्या सांगण्यावरून असं केलेस. अरे आमचं आयुष्य बरबाद झालंय चौघांचं. तुम्ही जर मला किडनॅप केलं नसतं ना तर मी आज सुखाने जगले असते, पण हे अशा नाव नसणाऱ्या नात्याला मी जपत आलेली आहे आणि तरीसुद्धा तुम्हाला काहीच फरक पडणार नाहीये का. प्लीज मला सांगा की तुम्ही असं का केलं. मला किडनॅप करून तुम्हाला काय मिळालं. तुमच्यामुळे माझं असं आयुष्य बरबाद झालंय, त्याला कोण जबाबदार आहे. आणि आज तर माझं कुटुंब हे माझ्या विरोधात आहे, कारण त्यांना पुरावा हवाय. तर सँडी प्लीज मला मदत कर, तुझा एक पुरावा माझं अख्खं आयुष्य सुधारणार आहे. अरे कारण माझ्या बाबांना म्हणजेच विक्रमला पुरावा हवाय आणि मला तूच देऊ शकतो, कारण दीपकने मला विश्वास दाखवून माझ्याकडून सुटका करून घेतली जेलमधून आणि नंतर विश्वासघात केला. त्या मूर्खाने घरी आल्यावरती बाजू पलटली आणि मला तोंडावर पाडलं. त्यामुळे माझ्याकडे आता कोणताच पर्याय नाहीये सँडी. फक्त तू मला सांग की तुझ्या बाळाला वाचवायला मी मदत केली नाहीये का. अरे काल येऊन मी अशी इमर्जन्सी येऊन तुझ्या बाळाला ब्लड दिलं, याचे तरी उपकार ठेव.
आजपर्यंत रेखाताईंना विचार की मी काय कमी केलं, वाटेल तेव्हा पैसे देत गेले, जेव्हा तुम्हाला बाळाचं ऑपरेशनची गरज वाटली तेव्हा बांगड्या दिल्या, अजून काय देऊ मी. तेव्हा मात्र सँडीचा नाईलाज होतो. त्याला समजून जातं की मला आता हा विचार करून चालणार नाही की दीपकच्या अंडर राहणं, त्याच्याशी माझा काय संबंध आहे. पण आज माझी फॅमिली ह्या नंदिनीमुळे पूर्ण झाली. तिनेच माझ्या बाळाचा जीव वाचवलेला आहे. तरीसुद्धा मी काय इतका शांत बसलोय. नाही, मला असं करून चालणार नाही. सत्याला न्याय द्यायलाच पाहिजे. मी सत्याच्याच बाजूने असायला पाहिजे. मी किती मूर्ख आहे की मी त्या माणसाला साथ दिली आणि म्हणूनच आज माझ्या बाळावर अशी वेळ आली होती. पण आज मी ज्यांच्या वाईटावर होतो त्यांनीच माझं भलं केलं आहे. त्यांच्यामुळे माझं बाळ वाचलंय आणि म्हणूनच मी आता मागचं विसरून मी फक्त आणि फक्त नंदिनी आणि तिच्या घरच्यांच्या सपोर्टला आहे, असं तो म्हणत असतो. त्याला खूप पश्चाताप झालेला असतो. जीवाही त्याला बोलू लागतो की आज तुझ्यामुळे आमची अशी अवस्था झालेली आहे. आम्ही खूप घरच्यांना समजावलंय पण घरच्यांचा विश्वास बसत नाहीये, कारण आमच्या वसू आत्यांनीच हा प्लॅन केलेला होता. आणि एवढं जरी सत्य तू घरी येऊन सांगितलंस ना तर खूप बरं होईल, कारण आमचं जे काही आधीसारखं नातं होतं ना त्याच्यामध्ये आता खरंच खूप दुरावा आलेला आहे आणि आम्हाला ते नको, आम्हाला मिटवायचं आहे सगळं. मग आता इकडे घरी वसू आत्या ह्या विक्रम, मानिनी यांच्याशी बोलत असतात. आता अचानक विक्रमच्या राखीकडे ह्या मानिनीचं वसू आत्यांचं लक्ष जातं. त्या म्हणतात, काय रे दादा, राखी इतकी सैल कशी काय झाली तुझी? थांब, मी तुला मस्त असं बांधून देते, परत एकदा पॅक करून देते. असं म्हटल्या क्षणी आता तिथे नंदिनी येते आणि म्हणते की वसू आत्या, अहो किती ढोंगीपणा करताय तुम्ही ह्या अशा खोट्या नात्यात असं माणसांना गुंतवून ठेवत जाऊ नका. असं आता एकदमच नंदिनी बोलते आणि लगेच वसू आत्या म्हणतात की आता हिचं काय आहे रे दादा, बघ बरं कशी बोलते ही मुलगी, थांब आता बघ हिचं काय आहे नवीन. असं रागारागात बोलतात. तेव्हा नंदिनी घरात येते आणि लगेच वसू आत्या म्हणतात की नंदिनी, आता तुझं काय आहे, तुला काय झालं ग मला टोमणे मारायला? काय आहे ना बाई ते बोल लवकर आणि संपव सगळं. आता मला ना वैताग आला तुझ्या अशा वागण्याचा. विनाकारण माझ्यावर दोष द्यायचे, माझं नाव खराब करायचं, माझ्या भावामध्ये आणि माझ्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतेस. आता काय राहिले काय तुझं नक्की नंदिनी? ती म्हणते राहिले ना आत्या, थांबा 1 मिनिट, राहिले आता. असं म्हणून आता ती बाहेर आवाज देते. लगेच जीवा, काव्या, पार्थ आणि त्यांच्याच मागे सँडी सगळ्यांच्या आता एक एक करून अशी एंट्री होते. आणि इकडे मात्र वसू आत्या आणि रम्याच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण आपण कितीही पुरावे नष्ट केले तरी आता तर आपल्या समोर प्रत्यक्षात सँडीच उभा आहे हे त्यांना समजतं. मग आता नंदिनी म्हणते की वसू आत्या, आत्तापर्यंत तुम्ही खूप खेळी खेळलात माझ्याबरोबर. मला पुरावा मिळू नये म्हणून खूप प्रयत्नसुद्धा केले असतील, पण आज माझ्या बाप्पाने मला वाचवले, मला साथ दिली आहे. तुम्ही बघू शकता की तुमचा पुरावा तुमच्या समोर आहे. आता बोला ना, आता का तुमची बोलती बंद झाली? आता तोंड उघडेल का तुमचं? आता खरंच तर दोघे घाबरले आणि ह्या सँडीला जीवा म्हणतो की सांग सँडी, तू माझ्या नंदिनीला लग्नामधून किडनॅप केलं होतं, दीपक बरोबर तूच होतास ना? सँडी होकार देतो. तर प्रेक्षकांना आता त्यांनी हा भाग इथे संपवलाय. नेमका आता एकदम ट्विस्ट येणार होता, आपल्याला सत्य समजणार होतं, त्याच वेळेला त्यांनी लगेच इथे सिरियलच संपवली आणि सांगितलं की उद्याचा भाग. मग उद्याच्या भागात त्यांनी असं दाखवलं की वसू आत्या आणि सँडी एकदम समोरासमोर उभे आहेत आणि बाजूला नंदिनी आणि जीवा आहेत. आणि नंदिनी आणि जीवा सँडीला म्हणतायत की आता आमच्या बाबांसमोर सांग खरं काय आहे ते. तेव्हा आता सँडी सांगणार की नाही याच्यावर पण अंदाज आपण देऊ शकत नाही प्रेक्षकांनो, कारण दीपकचं पण आपण असंच बघितलं होतं की तो अचानक घरी आला आणि आपल्याला वाटलं की आता तो सत्य सांगेल आणि वसू आत्यांचा खरा चेहरा समोर येईल. पण तसं झालंच नाही, कारण त्यांचा आधीच प्लॅन ठरला होता की नंदिनीला फसवायचं, कारण नंदिनीने दीपक बरोबर लग्न केलं नाही ना, त्याचा बदला त्याला घ्यायचा होता. पण मग नंदिनीच्या हे लक्षात आलं नाही. तिने तर एक मदत म्हणून, तिचा स्वभाव मेन म्हणजे हळवा आहे, त्याच्यामध्ये असं होऊन गेलं की तिने त्याला पॅनल्टीवर सुटका केली आणि नेमकं त्याने तिला फसवलं. पण ठीक आहे, सत्याच्या बाजूने विजय तर होतच असतो. आणि आता नेमकं तेच झालं की सँडी घरी आल्यामुळे नंदिनीला खात्री आहे की आता हा मला फसवणार नाही, कारण याच्यावर उपकार केले आहेत तिने, त्याच्या बाळाचा जीव वाचवलाय, त्याला रक्त देऊन जीवदान दिले. आणि मग अशा वेळेस कोणताच माणूस हा फसवू शकत नाही, कारण मदत ही मदतच असते आणि त्याचे उपकार खूप जण लक्षात पण ठेवतात. तर प्रेक्षकांना आता पाहूयात, खूप जबरदस्त ट्विस्ट येणार आहे, कारण नंदिनीला न्याय मिळालेला आहे. वसू आत्या आणि रम्याचा खरा चेहरा समोर आलाय, सँडी सगळं काही खरं बोललेलं आहे. तर आता नवीनच एक प्रोमो पण रिलीज झाला प्रेक्षकांनो, कदाचित तो ह्या आठवड्यात दाखवतील. त्याच्यामध्ये वसू आत्या आणि रम्या दोघी आता नंदिनी समोर उभ्या आहेत आणि त्या तिला म्हणतात की आम्हाला माफ कर, आम्ही खूप चुका केल्या, तुझ्या वाईटावर आम्ही होतो, खरंच नंदिनी आम्ही खूप वाईट आहोत आणि प्लीज आम्हाला माफ कर, आता आम्हाला ह्या घरामधून जायचं नाही आहे ग, आम्हाला नको तोडू, असं त्या म्हणतात नंदिनीला. त्यावर नंदिनीने छान उत्तर दिले. ती म्हणते की वसू आत्या, आम्ही इतक्या पण वाईट नाही आहोत की तुम्ही आमचं वाईट केलं म्हणून आम्ही तुमच्या वाईटावर असू, नाही, कारण आम्हाला तेवढं कळतं आणि आम्ही बाबांचं मन तर जिंकणार आहोत, कारण तुम्ही बहीण आहात ना त्यांच्या.
म्हणूनच तुम्ही या घरात राहू शकतात. पण बघा आता नंदिनी असं म्हणाली आहे की तुम्ही या घरात राहू शकतात, पण वर मान करून आमच्याकडे बघायचं पण नाही आणि वाईट नजरेने तर मुळीच नाही. त्यामुळे आता पुढे काय काय होणार आहे आपल्याला बघायचं आहे, पण ते उद्याच्या भागात किंवा हा प्रोमो आता ह्या आठवड्यात रिलीज होईलच, तर आपण पाहूयात की काय काय होणार आहे पुढे ते. पण तुम्ही जर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज प्रेक्षकांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि असेच डेली रिव्ह्यू तुम्हाला पाहायला मिळतील. तर लवकरच आपण अजून एक सिरियल म्हणजे रिव्ह्यू पण दुसऱ्या सिरियलचे पाहणारच आहोत. पण सध्या जरा माझ्याकडे वेळ थोडा कमी आहे, त्यामुळे मी ट्राय करेल की तुम्हाला 2 रिव्ह्यू देणार आहे. तर तेव्हा लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.